आणि आलेलो आहे एकमेव म्हणजे ना पृथ्वीवर, मी असं नाही म्हणत फक्त इंडियामध्येच, पण आहे ना पृथ्वीवर एकमेव पाताळ लोक आणि देवांचं, या दोघांचं जेव्हा मोठं युद्ध चालू होतं, एक नंबर. आम्हाला आहे ना कालभैरवच्या इथे ना एक जण भेटलाय, सिंगर आहेत ते आपले, तेव्हा इथे आणि आलेलो आहे एकमेव म्हणजे ना पृथ्वीवर, मी असं नाही म्हणत फक्त इंडियामध्येच, पण आहे ना पृथ्वीवर एकमेव हे मंदिर आहे. आता सेकंड डेस्टिनेशन आपण करतोय की जे आहे मंगलनाथ. त्याच्याबद्दल काय आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन सांगणार आहे. हाँ जी सर. ये 9 गुरुओं में से मंगलगिरी का जन्म स्थान है. पूरे भारत का एकमात्र मंदिर है मंगलगिरी का. मंगलगिरी का यहाँ पे जन्म भोलेनाथ जी के मस्तक के पश्चिमेश हुआ है. आप अंदर जाओगे तो मंगलगिरी शिव बालक रूप में जन्म मिलेगा. अपन जितने भी शिव मंदिर दर्शन करते हैं, बाहर पहले अपन नंदी जी को प्रणाम करते हैं. ये पहला मंदिर है कि यहाँ पे नंदी जी नहीं है. यहाँ पे नंदी जी की जगह आपको भेड़ पर सवारी मिलेगी भगवान मंगलगिरी की, जो राजस्थान में मेंढा पाया था, इस पे सवारी है. और सवारी होने का ये कारण है कि अपने मनुष्य की 12 राशियाँ होती है. मेष और वृश्चिक राशि के सोमी है. मंदिर जो बना है ये पृथ्वी के नाभि स्थल है. पृथ्वी के बीचों बीच में अपन खड़े अभी. यहाँ से कर रेखा गुजर गई, ये महाकाल, महाकाल जगह ये सोमनाथ. शनि सिंगापुर में जाते हैं, काला वस्तु दान होता है. मंगलगिरी का लाल स्वभाव है, इनको लाल चीज़ का दान करते हैं. तो इनको प्रसाद चढ़ाने से जीवन के 21 कार्य की प्राप्ति मिलती है. जैसे किसी को शादी, नौकरी, पढ़ाई, पुत्र संबंधी बात आना, रोजी रोजगार में दिखाना आना, कर्ज संबंधी, ऋण संबंधी कोई भी कार्य करना, मंगल कार्य करने वाले मंगल भगवान है. मंगल भगवान को प्रसाद में यहाँ पे 5 प्रकार का दान चढ़ता है. ये यहाँ का प्रसाद होता है. ये दान चढ़ता है यहाँ पे. लाल कपड़े मंदिर, गेहूं लाल कपड़ा चढ़ेगा. मंगल का मुंगा रत्न, मसूर की दाल, श्रीफल, सारे पुष्प. नाम बोलना, सरनेम बोल के चढ़ाने का है. चढ़ाने के बाद आपको माला, यंत्र, फोटो, प्रसाद घर के लिए देंगे. माला जैसे अपने घर में कोई गुस्सा करता है, चिड़चिड़ापन करता है, हल्का फुल्का मंगल व्यक्ति, या घर में कोई शुभ कार्य के लिए तो उन्हें पहनाते. मंगल जी का यंत्र अपन जब व्यापार करते, पूजा करते, वहाँ रखते हैं. कछुआ इसके पीछे पूरी जानकारी दे रखे कैसे उपयोग में करना है. यह भगवान का 9 गुरु की शांति का दान है. जो आप चढ़ाओगे तो अपने फैमिली ओर से दान लेगा. बाकी नाम बोलना, सरनेम बोलना और अपनी मनोकामना बोल के चढ़ाने का है. ये चढ़ाने की चौथ ले सकते दान की. ये नहीं चढ़ाने का, ये आपको 1, 2, 3, 4, 5 सामग्री खुद दे देंगे. बाकी दान आपका नाम, सरनेम, आपकी मनोकामना, जो भी रुकाव कार्य बोल के चढ़ाने का है. अच्छा. आम्ही मस्तपैकी प्रसाद वगैरे घेतलेला आहे. मंगलनाथ मंदिर आहे, म्हणजे मंगल ग्रह जे आपण म्हणतो ना ते त्या देवाचं आहे. आणि ना हे कुठेच नाही आहे. किती मोठी गोष्ट आहे ना ऐका. सही आहे, सही आहे. हिस्ट्री आहे. इथे सगळीकडे अभिषेक आणि सगळ्यांच्या पूजा ज्यांना ज्यांना करायच्या मंगल ग्रहाच्या, ते सगळे इथे लाईनीत उभे आहेत. सगळ्यांचे चालू आहे, कंटिन्युअस सगळे करत आहे. आम्ही दर्शनासाठी तर वरच्या लाईनीत चाललोय.
तर चला आपण इथं आलो तर तुम्हाला एक शॉर्ट इन्फॉर्मेशन सांगून देतो. हे कसं होतं ना की जेव्हा पाताल लोक आणि देवांचं या दोघांचं जेव्हा मोठं युद्ध चालू होतं, एक मोठा वॉर चालू होता, तेव्हा महाकाल शिवजींचं आहे ना घामाचा एक थेंब इथं पडलेला. तो इथं घामाचा एक थेंब पडला होता आणि त्या थेंबातून जो जन्म झाला होता तो होता मंगलनाथांचा. सो मंगलनाथांचा जन्म इथे झाला आणि त्यांच्यामुळे सगळे जे राक्षस होते, जे डीमन होते, ते सगळ्यांना त्यांनी मारलं आणि याच्यातून आपण ते युद्ध सगळे देव जिंकू शकलेले होते. तर ही छोटीशी ही स्टोरी होती आणि त्यामुळेच सगळ्या देवांनी इथेच मंगलनाथ या ठिकाणी त्यांनी शिवलिंगाचा त्यांनी स्थापना केली. आणि असं म्हणतात की ना, या ठिकाणी जर तुम्ही कोणती इच्छा मागितली किंवा जे तुम्हाला मनात आहे ते जर तुम्ही देवासमोर मागितले, इथे जर तुम्हाला ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला भेटते, असं या गोष्टीची खासियत आहे. आणि त्याच मंदिराच्या बाजूला बघा ना, बघायसारखे म्हणजे एकदम मस्त नदी वाहते, एकदम छान शिप्रा नदी वाहते, मागेच आपलं मंदिर आहे. वा बायको, छान वाटलं? चलो हां, चल आपण आता ही फुलं आपण वाहून देऊ इथे. हां चलो. निघालोय आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे. मस्तपैकी एक रिक्षा आपली बुक झालेली होती, म्हणून पटापट रिक्षात बसायचं आणि वेगवेगळे लोकेशन पटापट डिस्कवर करायचे. नाही तर बराच वेळ आपल्याला ना कधी कधी कुठे जायचं आहे, मग लोकेशन चेक करा, मॅप चेक करा, एवढं सगळं करायला पाहिजे. आपला एकदम सेट है. हाँ बहुत लाइन थी, बहुत बड़ी लाइन थी. अभी काल भैरव पे इतनी भीड़ मिलेगी तुमको, बोलोगे हम तो चल रहे हैं, नहीं कर रहा. आप तो खाना खा के हम लोग काल भैरव जाएंगे फिर तो. एक नंबर आम्हाला आहे ना कालभैरवच्या इथे ना एक जण भेटलाय, सिंगर आहेत ते आपले, तेव्हा इथे. चला बघू त्यांच्याशी बोलतो, आला तर बोलून घेऊ आपण. चल. सो आम्ही कालभैरवसाठी प्रसाद घेतलेला आहे आणि तुम्ही प्रसादामध्ये बघू शकता एक स्पेशल इन्ग्रेडियंट आहे. पण कालभैरव मंदिरात आहे ना हे चढवतात सुद्धा. सो चलो काहीतरी नवीन आपण पण बघू. एवढी मोठी लाईन आम्ही पूर्ण पार केल्यानंतर इथपर्यंत आलेलो. आता फुल मेन डोअरची एंट्री इथून आहे आणि मग आपल्याला दर्शन मिळणार आहे. आणि आमचं जस्ट दर्शन झालेलं आहे. दर्शनमध्ये एक नवीन खुलासा की आपण जे तेल वगैरे किंवा जे अल्कोहोल वगैरे आपण देवाला चढवायला होतो ना, तर या सगळ्या गोष्टी बंद झालेल्या आहे. पहिले होतं असं की देवाला आहे ना अल्कोहोल, दारू आणि तेल वगैरे चढवायचं. आता सगळे सांगतील तर कसं काय होणार आहे, बरोबर आहे त्यांचंही. हां, म्हणजे तसं एवढ्या गर्दीत नाही सगळं होत ना प्रत्येकाचं प्रसाद चढवणं. सो ते सध्या बंद केलेलं आहे. सो तुम्ही जर कधी इथं आले ना तर तुम्ही नका करू, तुम्ही दारू वगैरे तेल वगैरे काही घेऊ नका, कारण की त्याचा काही वापर होणारच नाही आहे. आणि नेक्स्ट आहे गड कालिका माता मंदिर. सगळ्या गोष्टी ना 5-5, 10-10 मिनिटाच्या डिस्टन्सवरच आहे.
डीप गुफेमध्ये चाललो आहे आम्ही. अरे बापरे, 2 गुफेतून आलेलो आहे आणि हालत तुम्ही बघू शकताय, फुल पसिना. आणि मी फुल महाकाल लुकमध्ये आलेलो आहे.